लाडक्या बहिणीसाठी संक्रांत निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक गोड बातमी देत लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याची गुड न्यूज दिलेली आहे। लाडक्या बहिणींना आजपासून म्हणजेच 17 जानेवारी संध्याकाळी 6 वाजेपासून पुढील 3 दिवस लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे 21 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रोसेस सुरू होणार आहे। हे संक्रांती निमित्ताने बहिणींना खूप मोठी गिफ्ट असणार आहे। डिसेंबर महिन्याच्या 6व्या हप्त्याचे पात्र महिलांच्या खात्यात 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान जमा करण्यात आला। गेल्या वर्षी देखील लाडकी बहीण योजनेच्या असंख्य महिलांच्या खात्यावरती दरमहा 1500 रुपये जमा झाले, म्हणजे 2023 मध्ये हे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती म्हणजे 2024 मध्ये हे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती याच प्रमाणे जमा झाले। आता महिलांना नवीन वर्षात देखीलच या योजनेचा पैसे मिळणार आहेत। जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि आनंदाची बातमी म्हणजे तो हप्ता आज संध्याकाळी 6 वाजेपासून संक्रांत सणाचे 2 दिवसानंतर महिलांचे आनंद द्विगुणित करण्यासाठी सरकारकडून संक्रांती निमित्ताने आजपासून पुढील 3 दिवस जमा केले जाणार आहे। कारण की मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता असतो तो एका दिवसामध्ये सर्व लाभ भारतीयांच्या बँक खात्यावरती जमा केला जात नाही, तो टप्प्याटप्प्याने महिलांच्या बँक खात्यावरती 3 दिवसात जमा केले जातात। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा 7व्या हप्ता जो काही आहे तो आजपासून सुरू होऊन पुढील 3 दिवस महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। परंतु जर तुमचे खाते या आत बँकामध्ये असेल तर आजच पहिल्याच दिवशी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होते। कुठलीही अडचण तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होण्यासाठी येणार नाही। आणि जर तुमचे या बँकामध्ये खाते असेल तर पुढील 3 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होते आणि कोणत्या बँकेत पैसे जमा होते त्या बँकेची लिस्ट सुद्धा आली आहे, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु मित्रांनो, 7 लाख महिला अशा देखील आहेत ज्यांना 7व्या हप्ता मिळणार नाही आणि आता पुढचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील त्यांना आता मिळणार नाही। सोबतच त्यांना अगोदर मिळालेले हप्ते देखील त्यांना या ठिकाणी वसुली होणार आहेत, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। निकषांना डावलून ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असेल अशा 7 लाख महिलांना या योजनेतून बाहेर करण्यासाठी प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे। जसे संजय गांधी योजनेचा लाभार्थी महिला, घरी 4 चाकी वाहन असलेल्या महिला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला ज्या आहेत की ज्यांनी या योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता तर मिळणारच नाही, परंतु इथून पुढे देखील त्यांना या योजनेचे हप्ते मिळणार नाही। सोबतच अगोदर जर त्यांना या योजनेचे हप्ते मिळाले अनेक तर कदाचित त्यांचे देखील सरकारकडून वसुली केली जाईल। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची गरजू व गरीब महिलांसाठी सुरू केलेली महत्वाची अशी योजना आहे। योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9,000 रुपये मिळालेले आहेत, म्हणजेच आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते महिलांना मिळालेले आहेत। आता नुकताच या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता म्हणजेच महिलांच्या बँक खात्यावर जमा झाला। आता जानेवारीचा 7वा हप्ता देखील जमा करण्याचा संक्रांतीचा मुहूर्त साधण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीची संक्रांत या ठिकाणी गोड होणार आहे आणि ज्यांना पैसे आले नसतील, म्हणजे अगोदर ज्या महिलांना या योजनेचा पात्र असून देखील पैसे मिळाले नसतील, त्यांच्या देखील खात्यावरती त्यांचे राहिलेले पैसे हप्ते हे येणार आहेत। त्यामुळे सर्वच महिलांची संक्रांत गोड करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी ज्या काही 7 लाख महिला आहेत त्यांना या ठिकाणी हप्ता मिळणार नाही आणि ज्यांनी निकषाची बाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे त्यांची पडताळणी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्यामुळे महिलांना महत्वाची सूचना म्हणजे या महिलांचे पैसे आज किंवा उद्या जमा होतील, त्यांनी लगेच बँकेतून ते पैसे काढून घ्यायचे आहेत, कारण की आता सरकारकडून अपात्र असणाऱ्या महिलांची पडताळणी सुरू झाली आहे आणि अशा अपात्र असलेल्या महिलांकडून वसुली सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुमचे पैसे आज उद्या मध्ये जे काही जमा होतील ते पैसे तुम्ही बँकेतून लगेच काढून घ्यावेत, अन्यथा जर तुम्ही या ठिकाणी कुठल्याही निकषामध्ये बसल्या नाही तर तुमचे पैसे देखील सरकार वसूल करून घेईल। आता तुम्ही म्हणा की योजनेतून तर काही नवीन बदल झाले नाही आणि योजनेचे निकष देखील बदलले नाहीत, मग पडताळणी कशी होणार? तर मात्र भगिनीनो, बरोबर आहे, योजनेत काही बदल झालेले नाहीयेत। योजनेच्या निकषामध्ये देखील सध्या तरी कुठल्याही प्रकारचे बदल नाहीयेत, पण या ठिकाणी जुने जे काही निकष आहेत ते निकषामध्ये या ठिकाणी या गोष्टीचे उल्लेख केलेला आहे। त्या ठिकाणी तर या ठिकाणी सरकारने जे काही जुने निकष या ठिकाणी होते त्यांचे कोटेकोरपणे पालन करणारा निर्णय घेतलेला आहे। या योजनेसाठी खरोखर ज्या महिला अपात्र असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशा पद्धतीने या ठिकाणी पडताळणी ही केली जाणार आहे। तसेच बऱ्याचशा विभागाकडून या ठिकाणी शासनाला काही तक्रारी देखील प्राप्त झालेल्या आहेत, त्या तक्रारीच्या आधारे पडताळणी ही सुरू झालेली आहे। जे काही सरकारने या ठिकाणी जुने निकष या योजने अंतर्गत लावले आहेत ते अशा पद्धतीने आहेत। या निकषाच्या आधारे देखील बऱ्याचशा
बऱ्याचशा महिला या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपात्रतेचे निकष जे आहेत जुने याप्रमाणे या ठिकाणी बऱ्याचशा महिला या अपात्र ठरणार आहेत. पहिले निकष म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक आहे त्या महिला योजनेसाठी अपात्र ठरणार. त्याच्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत त्या कुटुंबातील महिला अपात्र असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राखवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील अशा महिला देखील या ठिकाणी अपात्र असणार आहेत. म्हणजे ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभार्थी असतील त्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिला आता या ठिकाणी अपात्र होणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता चारचाकी वाहनाविषयी देखील सगळ्या सांगण्यात आलेले आहेत की ज्याकडे चारचाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर सोडून जर चारचाकी वाहन तुमच्याकडे असतील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तर अशा महिला देखील या योजने अपात्र असणार आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी जुनेचे अपात्रतेचे निकष आहेत आणि या निकषाच्या डावलून बऱ्याचशा महिलांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला आहे. त्यामुळे अशा बऱ्याचशा महिला या योजनेतून कमी होणार आहेत. तर आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया कोणत्या अशा बँका आहेत, कोणत्या अशा 8 बँका आहेत की ज्यामध्ये आज लाडक्या बहिणीला पैसे जमा होणार आहेत आणि आजपासून पुढील 3 दिवस लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत. तर पहिली जी बँक आहे मित्रांनो ते आहे पोस्ट पेमेंट बँक. होय मित्रांनो, पोस्ट पेमेंट बँक मध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा 7व्या हप्ता जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही. त्याच्यानंतर दुसरी जे बँक आहे मित्रांनो ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची एक प्रमुख बँक आहे. या बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी आपल्या लाडक्या बहिणीचे खाते आहेत. या बँकेत खाते असणाऱ्या महिलांना देखील आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यानंतर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला SBI असे म्हणतो ही बँक देखील भारताची सर्वात मोठी बँक आहे. या बँक मध्ये बऱ्याचशा महिलांचे खाते ओपन आहेत. तर या बँकेत खाते असणाऱ्या महिलांना देखील काही अडचणी येणार नाही. त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असणाऱ्या महिलांना पैसे जमा होण्यासाठी अडचणी येणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो HDFC बँक ही खाजगी असेल तरी या बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच जमा होत असतात. त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील पैसे जमा होणार आहेत. त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा मध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील पैसे हे जमा होतील. त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये देखील ज्या महिलांचे खाते असेल त्या महिलांना पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाही आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इंडियन बँक मध्ये देखील बऱ्याचशा महिलांचे खाते आहे. या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील कुठल्याही प्रकारचे पैसे जमा होण्यासाठी अडचणी येणार नाही. तर असाच नवनवीन अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या लाडक्या बहिणींना व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर 7व्या हप्त्याचे पैसे आले की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.